आता ह्याच्या पुढचं वाजवूया आपण. ओके. सर अहो कसली प्रॅक्टिस चालू आहे? 15 ऑगस्टची हां हां. यंदाच्या प्रभात फेरीत झांज पथक वाजवायचंय. मग आम्ही नाही झांज पथकात. सर अहो या वर्षी तरी घ्या की, मागच्या वर्षी बी नव्हतो आम्ही. मागच्या वर्षी तुम्ही कुठं आलात आम्हाला घ्या म्हणायला? मग आता आलोय की, आता घ्या की. आता नाही, मागच्या वर्षी जी होती ना त्यासनीच घेतलंय. अहो सर मागच्या वर्षी 10वीची पोरं होती, मग यंदा नाहीत ती. मग त्यांच्या जागेवर घ्या की सर आमासनी. ए, बापाच्या जागेवर पोराला घ्यायला ही काय आमदारकीची निवडणूक वाटली हो तुला? हा, ज्याला वाजवायला येणार ना त्यालाच घेणार. अहो सर आमासनी बी येते की वाजवायला, आम्ही बी गावात वाजवतो की आमच्या ढोल. हे आधी सांगायला पाहिजे होतं. घ्यायचं नसल्या का ते एक एक कारण सांगता असं वाटायला लागलं सर. हा आधी सांगितलं नाही म्हणून तर आता सांगतोय की. अरे पण गेली 2 वर्ष झाली ही पोरं वाजवतात. सर अहो आता आमचं बी शेवटचं वर्ष आहे, घ्या की सर यावेळी तरी. असं करा, तुम्ही आहे का नाही घोषणा द्यायला उभे राहा. आम्ही आहोतच की वाजवायला. अहो म्हणजे डोंगरावर लिहायचो, शनिवार रविवार गुरांच्या मागे असतात. वरडून वरडून आवाज चांगलेच मोठे झाले त्यांचे, त्याचा काय उपयोग? मी सांगतोय तसंच करा, यशनी घोषणा द्यायला उभं करा. तू राखी घोषणा द्याला, मी वाजवतो तुझा ताश्या. ए अरे काट्या तरी धरता येतात का रे तुला? धराय बी येते आणि वाजवाय बी येते. आणि इकडे ए चल जा घरी. ओ सर सांगा की आला. हे बघा तुम्हीच ऐका. आता थोडीच प्रॅक्टिस राहिली आहे. एक काम करा, उद्या तुम्ही या आणि वाजवून दाखवा. ज्याला चांगलं वाजवता येईल ना त्याला घेतो. चलो आपलं पुढचं राहिलेलं चालू करा. चला. ए रेशमा सर. काय रे पोरांनो, काय म्हणते शाळा? चालले की. ना ना तुम्ही आजारी होता ना, का बरं झाला? झाले की बाबा 8 दिवस. चांगलं 2 महिने काढले की हॉस्पिटलात. पोरांनी मुंबईला नेऊन सगळं केलं बघ, काय बी कमी पडून दिलं नाही. बरं झालं ना ना तुम्ही आला. काय रे बाबा? अहो यंदा शाळेतनं प्रभात फेरी निघणार आहे आणि झांज पथक आहे का नाही गावातनं जाणार आहे. अरे मग चांगलंच आहे की, तुम्ही बी जायचं नाही वाजवायला? हा व तेच की, आम्ही बी म्हणले तेच आमासनी घ्या, पण ते म्हणलं उद्या वाजवून दाखवा, आवडलं तर घेतो. अरे मग तुम्हासनी काय अवघड आहे वे? तुम्ही खेळाय की ढोल, तसंच असतं की ते. अहो पण तुम्ही आजारी असल्यापासून कुणी ढोलच काढलं नाही, त्यामुळे आमची प्रॅक्टिस नाही. अरे मग एवढंच ना, आणायचं की माणसं बोलवून आणि देवळातनं ढोल काढून आणा. चालतंय, मी काढतो ढोल. चालतंय मग लागलीच जातो. ए चला. ए नाही नको, आधी कपडे बदलूया. कपडे भरले म्हणजे घरातली लय हाणतेली. हो, माती उधळणार, त्यात ही पांढरी धुडत लगेच मात्याली. आधी बदलून या, जावा. चला. चला. ओ माझ्याचा आबा. काय रे पोरण? अहो चला की डोळे खेळायला. बरोबर चला आलो. हा चला. आबा काय रे? अहो चला की डोळे खेळाय. आलोच. तुम्ही व्हा मोर, मी कापड बदलून आलो. लवकर जावा. या. आलो आलो जावा. ना ना बरं झालं तुम्ही ढोलाचा खेळ काढला. अहो नाहीतर ही माणसं गावात टीव्ही आल्यापासून मालिका नाहीतर पिक्चरच बघत बसते ती. आणि तुम्हाला काय सांगायचंय, अहो त्या बायका त्या तसल्याच, ती गडी बी तसलंच आणि बारकी पोरं बी तसलीच. पण आज व्हायचं मजा येईल बघा. तेच की पोराने चांगली माणसं जमत की. हा हा जमा. हो आमासनी शिकायचा ढोल, वाजवायला बी नाचायला बी. यंदा का नाही झांज पथकात जायचं बघा. बरं बरं. अरे बाबा चांगलंच आहे की, आजकाल कोण ढोल वाजवाय मागना, हा. कोण शिकाय मागना. तुम्ही तर स्वतः म्हणताय तुम्हाला वाजवायचंय. हा एकदा काय तुम्ही शिकला की आपली परंपरा पुढच्या पिढीत गेली म्हणून म्हणता येईल. बरोबर. काय खरंय. काहीतरी वारसा पुढे न्यायला पाहिजे का नको? हम्म. आणि शिकलं सवरलं म्हणजे रीतीभाती सोडून द्यायचे नसतात. खरंय ना ना.
हे बघा, आज केली आहे तशी रोज तालीम करा. आता हे समज तुम्हासनी सांभाळायचंय आणि उद्या दाखवून द्या त्या शाळेतल्या मास्तराला, म्हणावं आमचा जन्म ढोलाचा ताल ऐकत झालाय. आम्ही नाही वाजवणार तर कोण वाजवणार? अरे बेंच वाजून डान्स पत्त्यात काम मिळतं का? त्यापेक्षा तुम्ही तुमचा बेंच काढा काय रे आ? होय हे वाजवा रे. हे बघा, तुम्ही आता ही मुलं कशी वाजवतात ना ते बघा आणि मग तुम्ही पण वाजवून दाखवा. आव सर, आधी त्यासनी वाजवू देत, आमचं बघून शिकतील, म्हणजे आमची कॉपी करतील. हो अभिजित, सागर म्हणतोय तसं करायचं का? अहो नाही सर, ती वाजवणार आहेत का नाही, त्यातली एक बी चाल आम्ही नाही वाजवणार. मग तर झालं का बाबा? मग ठीक आहे. सागर, चला वाजवून दाखवा, नुसतं बोलणं नको. ए अरे गाण्याला पाठीव जाऊ. नाही नको, राहू दे. अरे नाही, जाऊ दे, जागा नाही. बरं जा. चला आता तुम्ही वाजवून दाखवा. मध्ये एक तू ढोल वाजव, गाण्याला ताशाच वाजवू दे आणि आम्ही तिघे झांज वाजवतो. जा पटकन जा. चला बसा रे. गण्या तू पहिला ठोका दे, मग आम्ही उचलतो. हा मला काय वाटतं सागर, यंदा मधुकरला ढोल, गण्याला ताशा देऊन आहे ना, अभिजित विकास सोबत सगळ्या मुलामुलींना झांज वाजवू दे. यंदाच्या 15 ऑगस्टला आहे ना, सगळीकडे आपलं झांज पथक वाजणार. सगळी माणसं नुसती बघत राहिली पाहिजेत. दाद्या, अर्धी की बाबा लवकर.
किती झालं नुसतं इकडनं तिकडे फिरत बसलास? अरे आब्या इंगुळच पेटलं नव्हतं. दर झाले. दाद्या झेंडा कुठं बघितला होतास कारण? आहे आता मागल्या वर्षीचा कधी सापडायचा. राहू दे, दे 2 रुपये त्याला, घेईल तो नवीन. हे. नाही बाबा, नवीन कशाला, तोच चांगला आहे. हो का, आता माझं ध्यान ह्याच्यात ठेवलंय आणि सगळं घर शोधते बघ. आभ्या ये इकडे, पडदेशी लावून देते. कसं शोभून दिसतंय पोर माझं बघ. आणि आभ्या चॉकलेट आणि जिलेबी तिथंच खाऊन यायची, मागच्या वेळेसारखं घरला आणू नगस. तिथंच खाऊन येतो. बरं आहे, चल जाऊ का आता? आय आज का नाही, मी लय नाचणार आहे बघ. नाच नाच, देश स्वतंत्र झाला म्हणजे नाचायलाच पाहिजे की नाही. बरं जा आता, उशीर होतो. आपण केव्हा जायचो स्वतंत्र झालेल्या देशात? हा वर मध्ये रोज आमासनी बोलतो सोडून नटत बसायची काय गरज आहे? मग आज तुम्ही काय नटत बसलेला? अगं बाया, आम्ही कवाच तयार झालेलो, पण ह्यो आब्या घरानं लवकर बाहेर येतोय का? अरे दादी शर्टाला इस्त्री करत होता आणि झेंडा बी गावत नव्हता लवकर. अभ्या खरंच चांगला दिसतोय की झेंडा. जुनाच आहे पण शोभतोय बघ तुला. तुझा बी चांगला दिसतोय बघ. आज कुठला तरी सण असल्यागत वाटतंय, कधी शाळेत पुजतोय असं झालंय बघ. अरे सणच आहे मध्या, आपल्याला सण साजरा करता यावा म्हणून कितीतरी शहीदांनी, कितीतरी क्रांतिकारकांनी त्यांचं रक्त सांडलंय. आपल्या छातीवर झेंडा लावता यावा म्हणून त्यांनी त्यांच्या छातीवर गोळ्या झेलल्यात. मग दिसणारच की झेंडा उठून. होय लागा आब्या, तू कधी कधी आहेस ना काळजाला लागला असं बोलतेस. पण आब्या, आम्ही एवढा सगळा अभ्यास करून आम्हाला काहीच कळत नाही, आणि तू एवढं सगळं बाहेरचं कसं काय वाचतोस रे? बाहेरचं? अरे आपल्या इतिहासाच्या पुस्तकातलं आहे. तुला का नाही लाज वाटली पाहिजे? आपल्या पुस्तकात आणि हे समजो. मग कवा तरी पुस्तक उडून बघत जा की, मग कळेल तुला. आणि आब्याला सगळं कसं माहित असतं माहित आहे का? आपण पुस्तक वाचतो ते फक्त पाचव्यापुरतं, पण आब्याला प्रश्न पडतात आणि त्याला प्रश्न पडल्यावर तो पुस्तकात किंवा गाईडमध्ये नाही बघत, सरांना नाहीतर दाजीला विचारतो, म्हणून त्याला सगळं कळतं बघ. बरं चला जाऊया, ती जाऊन वाईट प्रॅक्टिस केली पाहिजे सगळी असतोवर. चला. एक साथ झंडे को सलामी देंगे, सलामी दो.
हात नीचे, एक साथ विश्राम. आज आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन. ह्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी देशभक्तीपर गीत सादर करतील. चला सुरू करा. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा. अभिलाषा याची धरिता कोणी नजर वाकडी करिता, अभिलाषा याची धरिता कोणी नजर वाकडी करिता. त्या मरण द्यावया स्मरण आपल्या बाहू बाहू द्या रे. हा देश माझा, हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. जे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला, रोखाते लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला. हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात. हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात. सामर्थ्य न जाओ व्यर्थ काहीसा अर्थ येऊ द्या रे. हा देश माझा, हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. आज ज्या मोकळ्या हवेत आपण श्वास घेतोय ती हवा सुद्धा त्यावेळी आपली नव्हती. क्रांतिकारकांची आणि आंदोलकांची मशाल पेटत राहिली आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. पण हे स्वातंत्र्य मिळवत असताना अनेकांनी आपलं सर्वस्व अर्पण केलंय, त्याग केलाय. त्याचंच भान आणि जाण ठेवून आपण हा स्वातंत्र्य उत्सवाचा सण साजरा करत असतो. कांबळे सर. भविष्यात तुम्ही ज्या कुठल्या क्षेत्रात काम कराल त्या कामाने आपल्या देशाचा नावलौकिक व्हावा. मग तो खेळ असेल, शिक्षण असेल अथवा कला, सगळीकडे आपल्या देशाने अटके पार झेंडे लावले पाहिजेत. आणि सगळ्यांनी आपला देश आणि आपल्या देशाचं रक्षण करणारे सीमेवरील सैनिक यांचं कायम स्मरण ठेवलं पाहिजे आणि जबाबदारीनं वागलं पाहिजे. एवढंच मी या निमित्ताने इथं बोलेन. बाकी आजचं समूहगीत, प्रभात फेरी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झांज पथक अतिशय सुरात वाजलंय. देशात नाही पण गावात आपल्या शाळेचं नाव नक्कीच मोठं झालंय. आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आता खाऊचं वाटप होईल आणि शाळा सुटेल. तेव्हा सगळ्यांनी शिस्तीत घरी जायचंय. चला खाऊ वाटप करायला घ्या. ये रे पटकन द्या त्यांच्याकडे. मधुकर वाट सगळ्यांना सावकाश. हा चला खाली बसून घ्या सगळ्यांनी. अभिजित, अरे छान वाजवलं बरं का झांज. तू का बघितलास? अरे तुझ्याकडेच बघत होते, म्हणजे भारी वाजवत होता म्हणून. केवढा आपण कधी का असं स्वतंत्र होणार, म्हणजे जिथं आपल्याला मोकळा श्वास घेता येईल, कुणाचीच भीती नसेल.
काय माहिती, बहुतेक त्याच्यासाठी तुला क्रांतिकारी व्हावं लागेल. चल. आब्या हाय का रे हिंमत तुझ्या जीव द्यायची? अरे अहिंसेच्या मार्गाने सुद्धा मिळतच की स्वातंत्र्य. भले जरा वेळ लागला तरी चालेल. हो ना, आज मध्यान असला ढोल वाजवला का नाही, काय सांगायलाच नको बघा. अहो हाताला घट्ट पडलं बघ वाजून, पण थांबलो नाही, भानच राहिलं नाही तर. ह्याला म्हणायचं ब्रह्मानंदी टाळी लागणं. कला ही अशी गोष्ट आहे बघा, एकदा का इट्टलाशी सूर जुळला की इथलं बेसूर जग दिसायचं बंद होते, हरवूनच जाते माणूस पाक. खरंय नाना, तसंच झालं. सर पण म्हणलं सगळं भारी झालं, पण झान पथक सगळ्यात भारी. आईला नाना म्हणजे पोराने आपलं नाव काढलं म्हणा की. मग काय, माणसाच्या अंगी कुठली पण एक कला असली की नाव निघतच की. बरोबर. काय पोरांनो, आता उद्यापासून रोज तालीम करणार ना ढोलाची? हा उद्यापासून कशाला, आज अहो आत्तापासूनच. थांबा ढोल घेऊन येतो आणि मग आजपासून प्रॅक्टिस चालू. अरे पण ती कपडे? अहो आता झाला की झेंडावंदन, आता मळी तरी काय नाही. चला जातो. हे आपल्या गावाचं भविष्य. आजारी होतो तेव्हा वाटायचं माझ्या ह्या कलेचं कसं व्हायचं म्हणून, पण आता काळजी नाही. आता मी मरायला मोकळा. अहो काय बी काय बोलताय ना, अजून तुम्हाला लय जण ढोल शिकवायचं आहे. हा